हालेलुया, देवाची स्तुती असो. तर प्रियानो, आज मी तुमच्याजवळ एक वचन सांगू इच्छितो की इर्म्याचं पुस्तक पहिला अध्याय 19 असं सांगतं की तुम्हाला वर वचन दिसत असेल ते तुम्ही माझ्यावर बोला. हालेलुया. ते तुझ बरोबर सामना करतील पण तुझवर त्यांचा वर्चस्व होणार नाही, कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. तर प्रियानो, हे वचन असं सांगतं की ते तुझ्यावर कितीतरी सामना केले, शैतान तुमच्या कितीतरी सामना केले, कितीतरी संकट, कितीतरी त्रास, कितीतरी फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये तुम्हाला अडकत आणेल. तुमच्या कामामध्ये असो, तुमच्या बिझनेसमध्ये असो आणत असेल तर तुम्ही त्यांच्या त्या संकटाबरोबर तुम्ही संकट आले म्हणून भिवू नका. तुम्ही असं म्हणू नका की माझा कसं होणार, आता हे असं झाले, हे होणार की नाही, असं म्हणू नका. कारण देव इथं काय म्हणते, ते पण तुझ्यावर त्यांचं वर्चस्व होणार नाही. किती जरी संकट होते, किती जरी त्रास होते, त्यांचा तुम्हाला काही फरक पडत नाही, त्याचा काही फरक होत नाही. कारण बघा, कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ बरोबर आहे असे परमेश्वर म्हणते. असं परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे. प्रियानो, मी तुमच्यावर हाय. परमेश्वर असं तुम्हाला म्हणत आहे, मी तुझ्यावर हाय, तू कर असं म्हणत आहे. प्रियानो, कारण आम्ही खचतोय, थांबते, होणार की नाही असं म्हणतोय. पण देव असं नाही म्हणत. देव म्हणते तू कर, मी हाय तुझ्यावर, तू कर, मी हाय, तू पुढं पाऊल टाक, मी तुझ्यावर हाय, तुझ्या बरोबरच आहे मी पण. देव, आम्ही असं चालत असताना देव पण आमच्यावर असते, देव पुढं असते. देव म्हणते तू ये माझ्यावर, चल, तू ये माझ्यावर चल. आम्ही आत्ता नाही देवा, उद्या येतो, असं येतो, तसं येतो, असं आहे तसं आहे म्हणून कारण सांगतो देवा. कारण असं करायचं नाही. आपण ते देवाच्या वचनाबरोबर विश्वास ठेवा. देवाबरोबर विश्वास ठेवून तुम्ही खर्चून पुढे चाला. तुमच्या कामामध्ये जे काही अडचणी येतील तर ते जा काय तुम्ही डोक्यात विचार देखील करू नका, कारण येत्या दिवसामध्ये ते देव पूर्ण मोकळे करणार आहे. हालेलुया. देव सगळे मार्ग तुमचे मोकळे करू या वचनाच्याद्वारे. तर तुमचा देखील या वचनाच्याद्वारे तुमचा देखील बचाव करणार आहे. हालेलुया. या वचनावर तुम्ही विश्वास ठेवा. हे वचन तुम्हाला आशीर्वादित करू. हे वचन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये म्हणून चिंतन करा आणि हे वचन घेऊन देवाकडे प्रार्थना करा.